मित्रांनो, उर्मिला म्हणजे लक्ष्मणाची पत्नी. रामाबरोबर वनवासाला निघण्यापूर्वी निरोप घेण्यासाठी लक्ष्मण उर्मिलेच्या महालात आला. दासी आणि सेवकांकडून सारं वृत्त उर्मिलेला समजलेलं होतं. त्यामुळे ती सुद्धा अंगावर वल्कल घालून त्याची वाट पाहत होती. लक्ष्मण येताच तिने त्याला चौरंगावर बसवलं. कपाळाला मंगल टिळा लावून निरांजनाने ओवाळलं. नंतर ती समोर उभी राहून त्याला नम्रपणे म्हणाली, स्वामी, आपणाबरोबर चलण्याची माझी सर्व सिद्धता झाली आहे, तेव्हा चलावं. उर्मिले, तू कुठे चलण्याचं म्हणत आहेस, असं तिला लक्ष्मणाने विचारलं. आपल्या सोबत वनवासात? नाही, तुला वनवासातले कष्ट सोसणार नाहीत, त्यात फार मोठा धोका आहे. तेव्हा तू इथेच राहावंस. उर्मिला म्हणाली, जे कष्ट सीता आनंदाने सहन करू शकते त्या कष्टांना मी घाबरते असं तुम्हाला वाटतं का? सगळे त्रास, सगळे कष्ट सहन करण्याची माझी सुद्धा क्षमता आहे. तेव्हा मी तुमच्या बरोबर वनात येणारच. उर्मिला, तुझ्या क्षमतेची खात्री कुणाला नाही. अगं, तुझं तेज, तुझं आत्मबळ मी जाणतो. पण मी स्वतः आपल्या खुशीने दास्य वृत्ती स्वीकारली आहे. श्रीराम आणि जानकीची सेवा करण्याचं मी व्रत घेतलंय. तू सोबत असलीस तर माझे चित्त विचलित होईल. मी अनन्य भावाने आणि पूर्ण क्षमतेनं त्यांची सेवा करू शकणार नाही. माझी पत्नी म्हणून तुझं सुद्धा माझ्या कार्यात मला मदत करणं हे कर्तव्य आहे. मी तिथे श्रीराम आणि जानकीच्या सेवेत असताना माता कौसल्या आणि पिताश्री दशरथाची सेवा कोण करणार? माझी ही उणीव माझी पत्नी म्हणून तुलाच भरून काढली पाहिजे. तेव्हा तू या कार्यात कमी पडणार नाहीस याची मला खात्री आहे. म्हणून तू इथेच राहून तुझं हे कर्तव्य पाळलं पाहिजेस. आपल्या दोघांसाठी ही तपश्चर्याच आहे. मी वनात करीन, तू राजवाड्यात कर. आणि 14 वर्षानंतर आपल्याला आपल्या ह्या तपश्चर्येचं फळ निश्चितच मिळेल. मित्रांनो, यावर बोलण्यासारखं उर्मिलेकडे काही नव्हतंच. पतीची इच्छा तिच्यासाठी आज्ञा होती, न ओलांडता येणारी, न मोडता येणारी. आपल्या साऱ्या इच्छा, भावना, शब्द, स्वप्न आपल्या मनातच कोंडून ठेवून तिने लक्ष्मणाची चरणधूळ आपल्या मस्तकी लावली. लक्ष्मणाची पाठ फिरताच मात्र वेल कोसळावी तशी ती सुमित्रा मातेच्या कुशीत कोसळली. हुंदक्यांचा आवाज सुद्धा होणार नाही याची खबरदारी घेत. कथासार. 2 अलौकिक पुरुषांच्या 2 अलौकिक पत्नी, दोघीही दृढ निर्धारी, आत्मसंयमी, पण एक तेजस्विनी, दुसरी शांत, सोशिक. ज्यांच्या बायका नवऱ्याला समजून घेऊ शकतात त्याच बायकांचे नवरे फार मोठं कर्तृत्व करू शकतात. लोकमान्य टिळक, सावरकर एवढं मोठं राष्ट्रकार्य करू शकले. महर्षी कर्वे प्रचंड समाजकार्य करू शकले, कारण त्यांच्या बायका समाजापुढे न येता त्यांच्यासाठी झिजत राहिल्या. कुठलाही त्रागा वा गाजावाजा न करता त्यांनी पतीला यासाठी जे बळ दिलं ते सीतेच्या आणि उर्मिलाच्या चरित्रानेच. शहाजी राजांपासून दूर राहून जिजाऊनं शिवबा घडवला, तो लवकुशांना वाढवणाऱ्या सीतेपासून स्फूर्ती घेऊनच. या अमिट जीवनमूल्यामुळेच रामायण आज सुद्धा अनुकरणीय राहिले आहे.